भावी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते दादासो रोनक नाना पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न, शुभेच्छांचा वर्षाव। याबाबत अधिकृत शिकी धुळे तालुक्यातील शिरूड गटातील सामाजिक कार्यकर्ते तथा नेते नानासाहेब पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजित उपक्रम सामाजिक कार्यक्रम राबवित आहेत। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून येथील ग्रामस्थांचे अडीअडचणी सोडवण्याचे काम ते करीत असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र भावी जिल्हा परिषद सदस्य तथा युवकांचे प्रेरणास्थान युवा नेते रोनकदादा नाना पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिरूड गटात विविध विकास कामांसाठी प्रयत्नशील आहेत। त्याचबरोबर ग्रामस्थांचे अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नियमित अहोरात्र प्रयत्न करीत असतात, युवकांचे प्रश्न सोडवित असतात। त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरूड गटातून उमेदवारी करतील अशी निश्चिती झाली असून त्या अनुषंगाने त्यांचे कार्य पुढे चालू आहे। आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा बालाजी हॉटेल या परिसरात मोठ्या उत्साहात थाटामाटात अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला। यावेळेस त्यांचे पिताश्री नानासाहेब पाटील, संपूर्ण पाटील परिवार, त्याचबरोबर माजी आमदार कुणाल पाटील, विद्यमान ग्रामीण आमदार राम बधाने, भाजपचे नेते देवेंद्र पाटील, भाऊसाहेब देसले, माजी सभापती गुलाबदादा कोतेकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड, कृषी सभापती साहेबराव खैरनार, किशोरप्पा बुराआबा, मार्केट कमिटी सदस्य रावसाहेब पाटील, डॉक्टर उमे पाटील, जयंतराव पाटील, सोनू पाटील, संतोष पैलवान, अर्जुन पैलवान, नवनीत आप्पा माडी, भैया पाटील, विजय पाटील, आधार बापू, महेंद्र पाटील, कृष्णा पाटील, प्रशांत पाटील, खुशाल माडी आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी यांनी या ठिकाणी येऊन रोनकदादा पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर वाढदिवस निमित्त देखील शुभेच्छा देण्यात आल्या। तर मोठ्या संख्येने युवक यांच्यासह ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत रोनकदादा पाटील हे निश्चितच जिल्हा परिषदेत दिसतील असा विश्वास या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आला।